अरे वर वर ना तिकडं, वर वर घे घे घे. अरे अरे गुलपाची वाटी राहिली, गुलपाची वाटीला त्याला गाड्या. अरे अरे वरात आली 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 अगं वरात आली बघ अगं बाहेर बघ वरात आली. अगं रांगोळी झाली का नाही? सगळी तयारी झाली ना. मग असं कर उंबरठे ठेवायचं माप घेऊन ये. चल आटप 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 लवकर आटप आटप लवकर लवकर लवकर. नमस्कार 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 वहिनी. नमस्कार. हा आमचा सदाभाऊ. अच्छा विजय उतरतोस ना? हा हो. जा सदा गृहप्रवेशाची तयारी कर. जा 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 जा. हो हो हो. ये बस चला. माप घेऊन या लवकर. ये मुली, लक्ष्मीच्या पावलांनी हे माप उलथून या घरात सुख समृद्धी घेऊन ये. मिस्टर विजय, यू आर अंडर अरेस्ट. तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. का? ते तुम्हाला पोलीस स्टेशन मध्येच सांगितलं जाईल. अहो पण हे कसं शक्य आहे? आत्ताच तर लग्न करून आलाय, अजून गृहप्रवेश देखील झालेला नाहीये. ठीक आहे, तुमचा विधी तुम्ही उरकून घ्या, पण त्यानंतर मात्र यांना पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल. पूजा, काळजी करू नकोस पूजा, मी लगेच परत येईल. चल पूजा चल. बेटा, माप उलथून गृहप्रवेश कर. पूजा, पूजा, सौख्य पूजा, पूजा चल. ये मुली ये. पूजा, पूजा. विजय, हे सगळं असं काय होतंय? पूजा, तुझाही या गोष्टीवर विश्वास आहे? नाही पूजा, काही झालेलं नाहीये, काही विशेष घडलेलं नाहीये. तू काळजी करू नकोस. मिस्टर विजय, चला. नाही पूजा, आता हट्ट नाही करायचा. मी लगेच परत येईन पूजा. मामा, सांभाळा तिला. चला इन्स्पेक्टर. हवालदार. पूजा, पूजा बेटा, डोळ्यातून पाणी नाही काढायचं. मामा, मला खरंच खूप भीती वाटते. माझं पाऊल त्या घराला अपशकुनी तर ठरणार नाही ना? अगं, असल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो. मी नसता ठेवला, पण उंबरठा ओलांडल्यावर 4 पावलं सुद्धा माझ्या पती बरोबर चालण्याचं सुख मला नशिबानं दिलं नाही. अगं, 4 पावलाचंच काय घेऊन बसलीयस? विजय बरोबर तू सप्तपदी करून आलीयस. हे बघ, तुझी देवावर श्रद्धा आहे ना, मग त्याच्यावर विश्वास ठेव आणि खंबीरपणे वाग. खरंय तुमचं.
आता तोच मला यातनं काही मार्ग दाखवेल. परमेश्वरा, हे असं काय घडतंय रे? गृहप्रवेशासाठी आलेल्या माझ्या पतीला आल्या पावलीच परत जावं लागलं. मी तुझी लहानपणापासून भक्ती करते, कधी काही मागितलं नाही, पण आज मागते. त्यांची पावलं सुखरूप घरी परत येऊ दे, एवढी एकमेक्या सुहासिनीच्या पदरात टाक. बेटा, तू प्रवासावरून दमून आलीस, जरा विश्रांती घे. अगं विजय निश्चित सुखरूपपणे परत येईल. अरे विजयला घेऊन या. आपणच मिस्टर विजय? हो, पण इन्स्पेक्टर साहेब, मला आधी हे सांगा की पोलीस कोठडीमध्ये बंद करण्यासारखा मी काय गुन्हा केलाय? सांगतो. तुम्ही रीटा फर्नांडिसला ओळखता? हो का? तुमचं आणि तिचा संबंध कसे होते? ती माझ्या हॉटेलच्या मालकांची मुलगी आहे. मालकाची मुलगी? पण तुमची कोण? अरे, वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. पण रीटाचा आणि या सगळ्या प्रकाराचा काय संबंध? मिस्टर विजय, तुम्ही रीटाचा मानसिक छळ केलाय. हं? मी रीटाचा मानसिक छळ? कशावरून? त्याची साक्ष देणारी ही रीटाची पर्सनल डायरी. त्यात स्पष्ट नमूद केलंय की तुमच्या मानसिक छळाला कंटाळून रीटानं आत्महत्या केली, आणि त्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार आहात. आत्महत्या केली रीटाने? हे काय, गाडी का थांबवली? इंजिन गरम झालंय. तुम्हाला कसं कळलं? माझ्या गाडीचं मला नाही कळणार तर दुसऱ्या कोणाला कळणार? अच्छा, तेही खरंच. आणि काय काय शिकलात अमेरिकेत? खूप काही शिकले. हवं असेल तर तुम्हालाही शिकवेन हळूहळू. हो हो, खिडकी उघडा ना. इट्स सो हॉट. हॉट काय, आय एम फिलिंग कोल्ड. मला थंडी वाजते. कमाले, मी तुमच्या इतक्या जवळ बसलीये, वास्तविक तुम्हाला वॉर्म वाटायला हवं. ओके, थंडी घालवायची असेल तर देयर इज अ वे आउट. एक उपाय आहे त्याच्यावर. कोणता? अमेरिकेतला एखादा मुलगा असता ना, तर त्याने अशा नाजूक प्रसंगी चक्क माझा किस घेतला असता. नाहीतर तू. नाही म्हणजे मी बाबा एकदा अमेरिकेच्या त्रासातून. वेल, लिफ्ट दिल्याबद्दल घरापर्यंत थँक्स. नुसते थँक्स? म्हणजे यू आर रिअली अ रोमॅन्टिक फूल. परत केव्हा भेटशील? भेटायला हरकत नाही, पण कशासाठी? ओ माय गॉड, तुझी ट्युशन आता बहुतेक मलाच घ्यावी लागणार आहे. ओके, बाय. बाय. हे बाय. हे हॅडसन.
अरे मामा तुम्ही अजून जागे? नाही, इतक्या वेळ झोपलो होतो, पण आता डोळे उघडले. या म्हणजे उत्तम आहे, हा? मला पसंत आहे. मामा या वयात? हा? आता काय ठीक आहे, तुम्हाला पसंत आहे तर मलाही पसंत आहे मामी म्हणून. अरे गधड्या, मला पसंत आहे म्हणजे आत्ता गेलेली मुलगी मला सून म्हणून पसंत आहे. मामा तसं काही शक्य नाही आहे हो, ती आमच्या का- का- हॉटेलच्या का- मालकाची मुलगी आहे. अरे मग आणखी उत्तम. हा? नाही 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 नाही, तुम्ही समस्या तसं काही नाही आमच्यामध्ये. अरे पण तसं असायला काय हरकत आहे? हे बघ, आता तुझं लग्नाचं वय झालंय. एकदा तुझं लग्न झालं की मला शांतपणे झोप लागेल. आणि त्या भटक भवानीशी माझं लग्न झालं की माझी झोप उडेल, त्याचं काय? काय? अरे बाबा, जसं भूक लागली की जेवायचं असतं, तसं लग्नाचं वय झालं की लग्न करायचं असतं. मला भूक लागली आहे, आता काही बोलायचं नाही. भूक लागली की जेवाय. रखमा